कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे होतं मग काही नव्हतं। अरे कुठे काय, तुम्ही कामाला लागा, सांगते ना मी तुम्हाला, कामाला लागा चला। चंदन चंदन तू तू थांब, मला तुझ्याशी बोलायचं। बोल शिवा, काय झालं? मला तुला एवढंच सांगायचंय की तू इथे काम चांगलंच करतोस, म्हणजे माझं म्हणणं होतं की तू एवढा शिकलायस, नोकरी करत होतास आधी, तर जॉबच कर ना। म्हणजे मी माझ्या ओळखीने कोणाला तरी सांगते तिथे काम कर, इथे काम नको करू। शिवा काय म्हणजे असं का बोलतीये? काही चुकलं का माझ्याकडनं? चुकलं असतं तर धरला असता ना तुला। मग असं काय म्हणतेस अचानक? अरे मला वाटतंय असं, म्हणजे तू घरचा मोठा जावई आहेस, दिव्याचा नवरा आहेस, मग शिवा अगं तू चिंता नको करूस। तुला सांगू का, मला ना इथे काम करायला खरंच खूप आवडतं। आणि कसं आहे ना, एकतर माझं बॅकग्राऊंड ऑटोमोबाईल्सचं आहे, त्यामुळे मला इथली कामं जमतात, मजा येते करायला। आणि दुसरं म्हणजे इथे राहून मला कमीत कमी दिव्याच्या आजूबाजूला तरी राहता येतंय ग। काही झालं तरी दिव्याच्या मनात मला परत घर करायचंय, ते खूप महत्वाचं आहे। त्यामुळे प्लीज मला इथे काम करू दे, तू काळजी नको करू सगळं। हे बघ तुझं बरोबर आहे, पण मी आता तुला एक गोष्ट सांगितली ना, तुला कळेल मी काय बोलतेय ते। काय झालंय? भाई दिव्या सुसाईड करत होती। काय? हेच तर दिव्याने मला त्या दिवशी सांगितलं होतं, आणि आता परत शिवालाही हेच सांगितलं। तुला आता तरी कळलं का मी काय बोलते? शिवा मला तुला काहीतरी सांगायचं। हे बघ, ते सांगितल्यानंतर तू मला माफ करशील की नाही हेही मला माहित नाही, पण परिणाम काहीही असो, मला आता तुझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये। काय झालंय? शिवा मी आतापर्यंत तुझ्याशी जे काही बोललोय ते सगळं खोटं आहे। म्हणजे? हो, तुझा वाढदिवस जेव्हा होता तेव्हा मी तुला बोललो होतो की मी आणि दिव्या एकत्र आहोत, ते खोटं होतं। आम्ही एकत्र नव्हतो, आणि त्या दिवशी सुद्धा तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता। कसा केला ते माहित नाही, पण केला होता। आणि तिने मला सांगितलं होतं की शिवाला तू सांग की त्या दिवशी आपण एकत्र होतो, पण आम्ही त्या दिवशी एकत्र नव्हतो, हे सगळं खोटं होतं। पण दिव्या का का करेल हे सगळं? मला खरंच कळत नाहीये, दिव्या असं का करेल अगं? हे मला पण नाहीच कळत आहे काही, पण चंदन अरे ह्या सगळ्याचं उत्तर दिव्याच देऊ शकते। हे काय सगळं? आधीच हे सगळे माझ्या टेन्शन मध्ये, आता यांना दिव्याबद्दल सांगणं बरोबर नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।